तर नमस्कार भगिनींनो, आज आपण अगदी लहान्या मापापासून मोठ्या मापापर्यंत कटोरी ब्लाऊजची फोलची कटिंग फक्त अगदी 5च मिनिटात शिकणार आहोत. तर अगदी वेळ वाचवण्यासाठी तर कोणत्या मापाला काय साईजचा कागद काढलेला आहे तर आपण थोडं बारकाईनं लक्ष द्या. तर पहिलं जे माप आहे तर 30-32 छाती आणि यासाठी आपण 7.5 बाय 8.5चा कागद कटिंग करून घेतला. यानंतर ही घडी अशा पद्धतीने घालून घेतली. तर या बाजूस 1 इंच, गळारुंदी 2.5 इंच आणि या साईडला 2.5 इंच. हे 3 मापं फक्त डोक्यात ठेवायचे. 1 इंच, 2.5 इंच आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच. ही घडी अशी घातल्यानंतर आपल्या मॅजिक स्केलचा वापर कसा करायचा आहे तेव्हा तुमच्यासमोर ठेवली. हा पॉईंट मिळवला, सरळ मार्कर पेन फिरून घेतला. त्यानंतर या 2.5 इंचावरून असा मार्कर पेन फिरून आपण ड्राफ्टिंग केली. यानंतर अशी तर डायरेक्ट कटिंग. आता काही सेकंदाचं काम आहे. आता कटोरीचा टक्स घडी घालताना या ठिकाणी फक्त अर्धा इंच आणि हा सेंटर मिळून घ्यायचा आहे. या ठिकाणी अर्धा इंच नख मारून घेतलं. हा कटोरीचा फोल. आता यानंतर दुसरं जे माप आहे 34-35 छातीकरिता 8.5 बाय 8 म्हणजेच 8 बाय 8.5 34-35 छाती. या ठिकाणी 2.5 इंच, या ठिकाणी 1 इंच आणि हे 2.5 इंच. याची पण घडी आपण अगदी ही सेंटरला घालून घेतली. काही सेकंदाचं काम आहे. जर आपल्याजवळ ही स्केल असेल तर फक्त मार्कर पेन फिरवला. यानंतर हा जो सेंटर आहे या सेंटरला स्केल ठेवून ड्राफ्टिंग करून घेतली. एक परमनंट अर्धा इंच सेंटर आपल्या मापाप्रमाणे टक्स. अगदी काही मिनटाचं काम आहे. यानंतर हे 38 छाती 36 ते 38 छाती 8 बाय 9चा पेपर घेतला. कॉमन माप 2.5 इंच, या ठिकाणी 1 इंच, या ठिकाणी 2.5 इंच. ही घडी घालून घेतली. यानंतर ही जी स्केल आहे कोणत्या साईजला कोणता पेपर वापरला याबाबत सर्व पेपरवर आपण लिहिलेलं आहे. अर्धा इंच हा सेंटर टक्स आपल्या मापाप्रमाणे. यानंतर 40-42 छाती. यासाठी पेपर आपण घेतला 8.5 बाय 9.5. 40-42 छाती करता या ठिकाणी 1 इंच, या ठिकाणी इथं 3 इंच घेतलं. हे कॉमन माप आहे. पेपरची घडी घातली. घडी घातल्यानंतर हा जी आपली जी स्केल आहे मॅजिक फक्त सेंटर मिळवले, ड्राफ्टिंग करून घेतली. प्रत्येकासाठी फक्त पेपरची साईज वेगळी. अर्धा इंच सेंटर हा टक्स. अगदी 1 मिनिटाचं काम आहे. आता सगळ्यात मोठं माप
ज्या मापाचं ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आल्यानंतर आपल्याला भीती वाटते फिटिंगला बसेल का, कटोरी मापात येईल का. तर यासाठी जो फोल आहे म्हणजे कागदाचा पेपर 8.5 बाय 10 इंच घेणे, 46 ते 48 छातीपर्यंत, या ठिकाणी 2.5 इंच, या ठिकाणी 1 इंच आणि या ठिकाणी हे 3 इंच. ही मार्किंग केल्यानंतर आपली मॅजिक स्केल अशा पद्धतीनं ठेवून घेतली. यानंतर ही मार्किंग, त्याचबरोबर ही मार्किंग. इतकी सोपी पद्धत यापूर्वी तुम्ही कधी बघितलेली पण नसेल. किती मोठं माप असू द्या, काही सेकंदाचं काम आहे कटोरीचा फूल शिकण्यासाठी, काढण्यासाठी. आता हा टक्स हे ठरलेलं गणित आहे. 1/2 इंच मिळून घेतलं तर ह्या मोठ्या मापाला आडवा टक्स हा कमीत कमी 2 ते 2.25 इंच घ्यायचा असतो आणि उभा 2.5 ते 2.75. हा कटोरीचा फोल. तर केवळ फक्त पेपर कोणत्या मापाला काय साईजचा काढलेला आहे तर ही व्हिडिओ अगदी बारकाईनं लक्ष देऊन बघून गेले, स्केलचा वापर बघितला. आणि त्याचबरोबर ज्यांना आपल्याकडं जे कटिंग फार्मेचं आमचं जे प्रोडक्ट आहे ऑर्डर करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर आहे, संपर्क करावा. धन्यवाद.